मुंबईनं पुन्हा एकदा कोरलं रणजी करंडकावर नाव। विदर्भाचा 169 धावांनी पराभव। मुंबईनं दिलेल्या 538 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विदर्भाचा संघ 368 धावांवर ऑल आउट। रणजी करंडक जिंकणाऱ्या मुंबई संघाच्या बक्षिसाची रक्कम दुप्पट। मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून 5 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोनस जाहीर। यंदाच्या मोसमात 7 मालिका जिंकत मुंबईच्या संघानं रचला नवा विक्रम। पेटीएमच्या ग्राहकांना अजून एक झटका, फास्टॅगही होणार बंद। पेटीएम फास्टॅगमध्ये 15 मार्च नंतर रिचार्ज करता येणार नाही। उद्धव ठाकरेंनी सीएए कायदा हवा की नको हे स्पष्ट करावं। हिंदू, बौद्ध, जैन, ख्रिश्चन या शरणार्थींना नागरिकत्व देणारा कायदा यायला हवा की नको हे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करावं। अमित शहांचं उद्धव ठाकरेंना आव्हान। बांगलादेशमधून आलेल्या बंगाली हिंदूंना नागरिकत्व देण्यासाठी कायदा आणतोय। हिंदू मुस्लिम यांच्यात विसंवाद निर्माण करून ममता बॅनर्जी राजकारण करतायत। अमित शहांची ममता बॅनर्जींवर टीका। 1950 पासून काँग्रेस कलम 370 हटवणार म्हणत होतं, पण ते कलम मोदींनी हटवलं। फाळणीच्या वेळी पाकिस्तानमध्ये 23% हिंदू होते, आज 3% हिंदू उरलेत। बाकीचे हिंदू कुठे गेले? अमित शहांचा विरोधकांना सवाल। पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आश्वासन देतात ते पूर्ण करतात, त्यामुळे आम्ही सीएए कायदा मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं वक्तव्य। 15 मार्चला निवडणूक आयोग निवडणूक रोख्यांचा सगळा तपशील जाहीर करणार। मुख्य निवडणूक आयुक्तांचं मोठं वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।